नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत. पुण्याच्या दक्षिण दिशेला असलेल्या शंकर महाराज मठामध्ये 77वा समाधी सोहळा आता सुरू होत आहे. 9 मे ते 16 मे असा हा सोहळा होणार आहे. त्यामध्ये राहुल देशपांडे, संजीव अभ्यंकर, रेवा नातू, डॉक्टर विजय कोपरकर, भावार्थ देखणे यांचे कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहेत. जाणून घेऊयात याविषयी विश्वस्तांनी दिलेली माहिती. बरोबर झाली. आपण शंकर महाराजांच्या कला दालनामध्ये आहोत. दिनांक 9 मे ते दिनांक 15 मे या दरम्यान महाराजांचा 77वा समाधी सोहळा साजरा होत आहे. या समाधी सोहळ्यामध्ये दर्शन हे त्रिकाळ म्हणजे 24 तास चालू राहणार आहे. त्रिकाळ आरतीची कल्पना आहे जी अनेक वर्षे चालू आहे, तशीच चालू राहणार आहे. आणि 15 तारखेला मुख्य समाधी सोहळा आहे. त्या दिवशी पालखी आणि मोठ्या प्रमाणावर भंडारा होणार आहे, म्हणजे पूर्ण महाप्रसादाचा वाटप होणार आहे. रोज संध्याकाळी 7 ते 9:30 या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वेगवेगळे दिग्गज कलाकार आपापली गायन सेवा आणि कीर्तन सेवा रुजू करणार आहेत. त्याच्यामध्ये संध्याकाळी 6:30 ते संपेपर्यंत असं प्रसादाचं वाटप रोज होणार आहे. आणि मुख्य दिवशी मात्र सकाळी 12:30 ते रात्री उशिरापर्यंत प्रसादाचं वाटप होणार आहे. सर्व भक्तांना नम्र विनंती आहे की दर्शन हे 24 तास चालू राहणार असल्यामुळे एकाच वेळेस गर्दी न करता आपल्याला वेगवेगळ्या दर्शन स्लॉटमध्ये दर्शन मिळणार आहे. पार्किंगची व्यवस्था अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या पार्किंगमध्ये आहे. तसंच आबा शिवमकरांनी काही आणखी 2 मैदानांमध्ये सोय केलेली आहे. त्यामुळे भक्तांनी शक्यतो उड्डाणपुलापासून पुढे पायी दर्शनास यावं असं आमचं आव्हान आहे, की जेणेकरून गर्दी कमी होईल आणि वाहनांचा प्रादुर्भाव कमी होईल. प्रशासन दरवर्षीप्रमाणे उड्डाणपुलातून आत येणं आणि पुण्याच्या बाहेर पडताना मठाच्या विरुद्ध बाजूच्या रस्त्याने बाहेर जाणं असं होणार आहे. आणि BRTचा मार्ग त्या दिवशी खुला होईल अशी अपेक्षा प्रशासनाकडनं आम्ही केलेली आहे. कारण गेले 2 वर्ष अशी सोय प्रशासन करत आहे. साधारणतः 1,00,000 ते 1.5 लाख लोक एकाच दिवशी समाधीचं दर्शन घेतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे मी सर्व भक्तांना असं आवाहन करतो की सगळ्यांनी शांततेत या संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा, दर्शनाचा लाभ घ्यावा आणि प्रसादाचाही लाभ घ्यावा. जय शंकर. नमस्कार. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. काँग्रेस पक्षाचे नेते डॉक्टर भालचंद्र मुनगेकर, अर्थतज्ञ आणि माजी राज्यसभा सदस्य यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की 400 पार ही घोषणा बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान उद्ध्वस्त करण्यासाठीच करण्यात आलेली आहे आणि संविधानामधील बदल हे आता अटळ करण्याची भूमिकेतनच भारतीय जनता पक्ष कार्यरत झाला आहे, असा स्पष्ट आरोप डॉक्टर भालचंद्र मुनगेकर यांनी केला. ही निवडणूक मोदी अगोदर लढलेले आहेत अशा प्रकारची परिस्थिती दिसून येते. मोदींचा संबंध मोदीमध्ये अगोदरचा आत्मविश्वास जो होता तो आत्मविश्वास दिसून येत नाही. विशेषतः युपीनंतर युपीमध्ये 80 जागा आहे आणि महाराष्ट्रामध्ये 41 जागा आहे. 2 दिवसामध्ये मोदीजींनी महाराष्ट्रात 6 सभा घेतल्या. यावरून मोदी किती हवालदिल झालेले आहे याच्याकडून कल्पना येते. पण अशा प्रकारच्या डिस्क्रिप्टिव्ह याच्यामध्ये न जाता काय झालं आहे गेल्या 10 वर्षामध्ये, एक तर मोदी गॅरंटी जी म्हणतात, आपल्या सर्वांना कल्पना आहे की 3 अत्यंत महत्त्वाचे निर्णय मोदीजीने घेतले. एक नोटबंदी केली. इतका बेजबाबदार निर्णय ते जगातल्या कुठल्याही राष्ट्रपतीने किंवा अध्यक्षांनी किंवा पंतप्रधानांनी घेतला नाही. एकंदर 14 लाख कोटी रुपयांच्यापैकी जवळजवळ 86% रक्कम मोदीने कर्ज घेतली. 500 रुपये आणि 1,000 रुपये नोटामध्ये आणि संपूर्ण अर्थव्यवस्था विकसित करून टाकली.
दुसरं त्याने चूक अशी महत्त्वाची केली म्हणजे GSTचं विधेयक त्याची ज्या प्रकारे अंमलबजावणी केली ती अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने केली. GSTचा अर्थ असा गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स जगातल्या सगळ्या देशांनी मान्य केलेला आहे आणि त्याचा अर्थ असा की अख्ख्या देशामध्ये जेव्हा GST अर्थमंत्री होते तेव्हा सुद्धा GSTचा अर्थ सबंध देशामध्ये एकच एक टॅक्स असतो, कारण सबंध देशाची एक इंटिग्रेटेड मार्केट व्यवस्था निर्माण करायची असते. यांनी 5 स्टेप केले आणि 2009मध्ये विधेयक आणलं होतं काँग्रेसने. तिथपासून 2016पर्यंत म्हणजे जवळजवळ 7 वर्ष भाजप शासित राज्यांनी त्याला विरोध केला. वॉकआउट फेडरल जेटलींची आवडती टीम होती आणि त्याची अंमलबजावणी शेवटी ज्या पद्धतीने केली त्याच्यातून जवळजवळ 2 ते 3 वर्ष सुरुवातीला सबंध उद्योजकांची वाढ लागलेली होती. मोदी सरकारमुळे देशातील महिला सक्षम झाल्या आणि स्टार्टअप इंडियासारख्या योजना येऊन तरुणाईला रोजगार मिळाला, असं NC शायना प्रवक्त्या भारतीय जनता पक्ष यांनी आज पत्रकारांच्या समोर सांगितलं. त्या पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सहभागी झाल्या होत्या. एक गृहिणी राजनीति में नहीं आ सकती है, क्यों? मुझे बताएं. जो उसने काम किया है एजुकेशनल इंस्टीट्यूट्स के साथ, टेक्सटाइल इनिशिएटिव्स के साथ, जहां 15,000 लोगों को नौकरी मिला है, जहां महिलाओं को सम्मान मिला है, वहां ज़मीनी स्तर पे जो वहिनी सुनेत्रा ताई काम करके आ रही है उनको हमें समर्थन देना ही चाहिए. और मैंने बहुत कुछ सुना है, मैं सिर्फ एक वाक्य में आपको बोलूँगी मन की बात. हम पूरे देश में आज चर्चा करते हैं कि महिला को सक्रिय राजनीति में आना चाहिए, हाँ या ना? आना चाहिए या नहीं? जो आना चाहिए तो उनके बलबूते, उनके काम के आधार पे. और हम जानते हैं कि सुनेत्रा बहिनी ने जो एनवायरमेंटल फोरम ऑफ इंडिया पे ट्रस्टी है, जिस ढंग से उन्होंने बारामती हाईटेक टेक्सटाइल को लेके 15,000 महिलाओं को योगदान दिया है, वो एक वाइल्ड लाइफ और ग्रीन एक्सपर्ट, ग्रीन वॉरियर अवार्ड भी मिल चुका है उन्हें. ज़मीनी स्तर पे जो काम उन्होंने कहा, अफसोस इस बात की होती है कि वो लोग जो ट्रिपल तलाक को संसद में ट्रिपल तलाक का भी सपोर्ट नहीं करते हैं, वो टिप्पणी करते हैं. तो मैं ये कहूँगी कि एक तरफ लोगों के पास एक ऑप्शन है कि हमारी महिला जो यहाँ से आती है उनको चुने जिन्होंने ज़मीनी स्तर पे काम किया है, और दूसरे तरफ किसी को जो सिर्फ किसी की बेटी है या जिन्होंने ज़मीनी स्तर पे कनेक्ट किया या नहीं, ये आप तय कीजिए, क्योंकि आपने एक मौका दिया लेकिन काम किया है हमारे दादा ने. और हम सब जानते हैं कि महाराष्ट्र में जिस ढंग से चर्चा हुई है दादा को लेके, दादा इतने लोकप्रिय है पुणे बारामती में, तो उनके ऊपर पिगी बैंक करके जीतना नहीं, अपने काम के आधार पे. और कौन कहता है कि एक महिला और एक पुरुष भागीदार नहीं हो सकते हैं? भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या विनंतीवरून ते पत्रकार संघामध्ये वार्तालापाच्या कार्यक्रमाला आला असताना त्यांनी भारतीय जनता पक्ष, त्याची भूमिका, येणारी निवडणूक आणि भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणं याविषयी त्यांनी विस्तृत माहिती दिली. होईल आता ते स्वतः म्हणले आता त्यात काय राहील. कधी होईल केंद्रात, कारण महाराष्ट्र प्रदेशचा विरोध आहे. कोणाचाही विरोध नाही. महाजननी जाहीर स्टेटमेंट केले तुमचे. बावनकुळे देवेंद्र फडणवीसांचा विरोध नाही, त्यामुळे त्यात काही अडचण येईल मला वाटत. गिरीश महाजन, तुम्ही केंद्रात असतात, तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल म्हणून गेल्या 1-1.5 वर्षामध्ये जे महाराष्ट्रामध्ये घडलं त्यामध्ये म्हणजे शिवसेना फुटली, त्यानंतर मग राष्ट्रवादी फुटली. स्वतः देवेंद्रजी म्हटले की मी 2 पक्ष करून सत्ता बनवली आहे. तर हे सगळं लक्षात घेता हे सगळं करण्याची किंवा घडवण्याची केंद्रातली इच्छा किंवा सूचना होती का की देवेंद्र फडणवीसांची महत्वाकांक्षा होती? मला असं वाटतं का
की आमच्या इथे निर्णय केंद्रीय नेतृत्वावर चर्चा न करता होतो. नाही, म्हणून मी म्हटलं, एकदा तुम्ही सांगा. आलं उत्तर आलं ना, उत्तर आलं ना. आहे ना, आम्ही टीमवर्क आहे. केंद्रीय नेत्यावर आम्ही चर्चा करून निर्णय घेतो. सगळे निर्णय फडणवीसांच्या हातात नाही. अहो, कुठल्या म्हणजे बिहारचा सम्राट चौधरीच्या हातात सगळे निर्णय नसतात. नाही, मी महाराष्ट्रातलं बोलतो. मी राष्ट्रीय सरचिटणीस आहे ना. मला काय वाटतं की पुन्हा आता तुमचं ना राज्यातल्या राजकारणासारखं झालंय. पुण्याच्या पत्रकारांचं एक ज्या स्तराचं आहे की नाही, की मला असं वाटतं की एक कधी वाक्य घेत आणि ते चालवलं यात काही मजा नाही. आपला थॉट काय आहे, तर थॉट भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक प्रदेशाचा नेतृत्व केंद्रीय नेतृत्वावर चर्चा करूनच निर्णय घेतात. अजून तरी तसंच आहे. या घडामोडींकडे म्हणजे फडणवीसांनी जे काही चाल खेळली किंवा जे त्या पद्धतीचं केलं त्याकडे फडणवीसांचं हे सुडाचं राजकारण आहे असं देखील बघितलं जातं, कारण त्यांना कधीतरी मुख्यमंत्री पदापासून दूर व्हावं लागलं होतं. मला असं वाटतं की देवेंद्रजींच्या सुडाचं राजकारण अजिबात नाही, आता ते मुख्यमंत्री झाले असते. ते स्वतः बोलले की हो मी बदला घेतला. तो अर्धा तास सगळ्या हो, म्हणजे पक्षाने घेतलं ना. मला असं वाटतं की जर युती म्हणून तुम्ही लढता, युती म्हणून लढल्यानंतर तुम्हाला मतं मोदींच्या नावाने तुम्ही घेता. आम्ही पण बाळासाहेबांच्या नावाने काही मतं नक्की घेतली असतात. आणि मग तुम्ही नंतर सत्तेसाठी युती जी आहे ती तोडून जाता. ही जी गद्दारी आहे त्याचा पूर्ण समाचार घेणं याला सूड नाही म्हणत. तुम्ही लोकांची गद्दारी केली आणि लोकांची जी तुम्ही गद्दारी केली त्याला कुठे ते धडा शिकवलंच पाहिजे. पण तुम्ही जर आकड्याचं गणित करता मग आम्ही आकड्याचं गणित करतो. आम्ही विचारावर युती केली, विचारावर मतं मागितली, विचारावर मतं मिळाली, विचारावर आपण सरकार बनवलं असतं. पण तुम्ही आकड्यावर गेलात तर आम्ही आकड्यावर गेलो. एक प्रतिनिधी मतदानाची टक्केवारी वाढावी आणि त्याची जनजागृती व्हावी याकरता वेगवेगळे नामी उपाय केले जातात. कालच्या आपण बातमीपत्रामध्ये पाहिलं असेल, वासुदेवाच्या मार्फत जनजागृती करण्यात आली. आज आपण जाणार आहोत एका विवाह सोहळ्याला, ज्या ठिकाणी मंगलाष्टकांच्या अगोदर त्या ठिकाणी मतदान करण्याविषयी जनजागृती मंगलाष्टकाच्या रूपानं करण्यात आली. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत. संपादकीयमधून मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली. यामध्ये दीर्घकाळ काँग्रेस पक्ष सत्तेवरती होता आणि गेले 10 वर्षाहून अधिक काळ आणि वाजपेयींची 4-5 वर्ष असा 15 वर्ष भारतीय जनता पक्ष सत्तेवरती आहे. या संपूर्ण 75 वर्षाच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर देशाचा आर्थिक, सामाजिक, राजकीय विकास झाला का, तर निश्चित स्वरूपाने 44 साली, 45 साली, 46 साली आणि 47 साली ज्या अवस्थेत आपला देश होता, दुसऱ्या महायुद्धाची छाया आपल्या देशावरती पडलेली होती, त्यातून आपला देश निश्चितच विकासाच्या दिशेनं आणि प्रगतीच्या दिशेनं गेलेला आहे. आर्थिक बाबतीमध्ये आपल्या देशातली संसाधनं ही जबाबदारीनं वापरली गेली का, तर निश्चित वापरली गेली. परंतु राजकीय मतभेद याच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक गोष्टी ह्या आपल्यापर्यंत पोहोचू शकल्या नाही. किंबहुना तत्कालीन राज्यकर्ते त्या गोष्टी पोहोचवायला कमी पडले असं म्हणावं लागेल. पण त्याचबरोबर
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आणि एकंदरीतच जगाच्या संपूर्ण फेररचनेच्या मांडणीमध्ये भारत सरकारनं चांगली कामगिरी केल्याचं जागतिक स्तरावरती दिसून येतं. आपल्याबरोबर स्वतंत्र झालेले काही देश जर आपण पाहिले तर त्यांचा विकास आपल्यापेक्षा जास्त झालेला दिसतो. परंतु भौगोलिक परिस्थिती, त्या ठिकाणची लोकसंख्या, त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या खनिज, त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या नैसर्गिक स्रोत यांचाही विचार आपण जर केला तर लोकसंख्या हा महत्वाचा विषय. आज मितीला भारताची लोकसंख्या ही 150 कोटीच्या घरामध्ये जाण्याच्या दिशेनं झालेली आहे. परंतु नैसर्गिक साधनं ही तेवढीच राहिली. तथापि आपला देश हा सहिष्णू आहे, आपला देश हा आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत आहे. त्या जोरावरती आपण आपल्या देशामध्ये निश्चितच एक वेगळी दिशा घेऊन आपण काम केलेलं आहे. आपला देश हा जगामध्ये गणित, भाषा, संस्कृत, वेदविज्ञान, त्याचप्रमाणे आयुर्वेद, योगा यामध्ये अग्रेसर असल्याचं दिसून येतं. पण भारत देशाचा इतिहास हा 4,500 वर्षाचा आहे. त्यातल्या आपण फक्त 75 वर्षांचा विचार आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. संपूर्ण 4,500 वर्षाचा जर इतिहास ठेवला तर जगामध्ये एवढा प्रगत देश आपल्याला कुठेच सापडणार नाही. भाषांमध्ये असलेली विविधता, निसर्गामध्ये असलेली विविधता. आज आपण पुणे शहरामध्ये 33 ते 40 डिग्री टेम्परेचर घेतो, पण जम्मू श्रीनगरमध्ये मात्र आपल्याला 8 ते 15 डिग्री टेम्परेचर सापडू शकतं. इतकी विविधता असणारा जगामध्ये दुसरा कोणताच देश नाही. तुम्हीच विचार करा की आपला देश प्रगतिशील आहे, प्रगतिशील राहणार आणि प्रगतिशील म्हणूनच आपण जगणार आहोत. त्याकरता मात्र मतदान करणं आवश्यक आहे. कारण लोकशाही असेल तरच या सगळ्याचा आनंद उपभोग आपल्याला घेता येईल. म्हणून मतदान करा. मतदानानंतरच आपण आपल्या देशाच्या विकासाविषयी, आपल्या देशाच्या भवितव्याविषयी आपण चर्चा करू शकतो. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.